नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कच्च्या कैरीचं पन्हं बनवणार आहे. त्यासाठी इथं कैरी घेतलेल्या आहेत 5. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचे 1 ग्लास. तर कैरी मी सुरुवातीला धुवून घेतलेली आहे. आता शिजवण्यासाठी ठेवायचे. 10 ते 20 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचे. आता इथं कैरी एकदम छान असे शिजलेले आहे, बघू शकता. रंग पण छान असा बदललेला आहे. आता इथं गॅस बंद करायचा आणि कैरी खाली प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि इथं थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे. आता इथं कैरी एकदम छान असं पिकवून घ्यायची आणि वरचं देठ काढून एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचं ह्याच्यामधला गर, अशा पद्धतीनं. आता सर्व कैऱ्यामधलं अशाच पद्धतीनं गर काढून घ्यायचं आहे. आता इथली मधली जी कोय असते ती बाजूला काढून घ्यायची. आता हे गर एकजीव करून घ्यायचा. थोडासा गरम आहे. लगेच ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथं गूळ मी खिसून ठेवलेला आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गरम असताना टाकल्यावर हे असं गरमीमुळं छान एकजीव होतं. आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचे. आता हे गरम असल्यामुळं गूळ लगेच विरघळून झालेला आहे, बघू शकता. एकदम मिक्स झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये साधं मीठ किंवा काळं मीठ टाकून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर जिरे पावडर पण टाकायचे ह्याच्यामध्ये. आता बघू शकता एकदम छान असा गूळ वितळलेला आहे. टाकू साधं टाकू मीठ. आता ही चाळणीमध्ये एक पुरण वाटण्याच्या चाळणीमध्ये टाकून ह्याला बघू शकता एकदम छान असं वितळलेलं आहे गूळ पण आणि गर पण. आता ह्याच्यात काळं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार. आता हे छान असं एकजीव करून घ्यायचे. आता हे बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे, बघू शकता. आता इथं पुरणाची चाळणी घेतलेली आहे, याच्यामध्ये चाळून घ्यायचे. कारण गुळामध्ये खडे असतात आणि ते आंब्याचे बारीक बारीक जे तुकडे असतात ते असं वर राहतात आणि एकदम छान असं पन्हा तयार होते. त्यासाठी इथं शोधून घ्यायचं या चाळणीनं. बघू शकता एकदम छान सॉफ्ट असं गर तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये थंडगार पाणी टाकायचे. तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढं याच्यामध्ये थंडगार पाणी टाकून घ्यायचे. आता इथं बघू शकता एकदम छान असं पन्हा तयार झालेलं आहे. आता इथं मी बर्फ टाकून घेणार आहे याच्यामध्ये ग्लासमध्ये. काढून दे हात धुवून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक. आता इथं एकदम छान असं पन्हं तयार झालेलं आहे थंडगार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.